सोलापूर लोकसभा मतदारसंघ दक्षिणेचं प्रवेशद्वार अशी या मतदारसंघाची ओळख। गेली 2 टर्म भाजपला या मतदारसंघात घवघवीत यश मिळालं, परंतु यावेळेस याच मतदारसंघात भाजप रेड झोनमध्ये आहे। विशेष म्हणजे काँग्रेसने यावेळेस या मतदारसंघात पुन्हा कमबॅक करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे। काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदेंना उमेदवारी दिल्याने अर्धी लढाई जिंकल्यात जमा असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे प्रणिती शिंदे सोलापूरच्या खासदार होऊ शकतात का, आणि झाल्याच तर कोणता फॅक्टर भाजपला धक्का देऊ शकतो? नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकार। सोलापूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघाची रचना पाहिली तर यामध्ये मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण आणि पंढरपूर असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात। या 6 मतदारसंघांपैकी 4 मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत। खुद्द प्रणिती शिंदे या सोलापूर शहर मध्यचे प्रतिनिधित्व करतात, तर एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत। सोलापूर मतदारसंघात दलित, लिंगायत आणि मराठा या मतदारांची संख्या मोठी आहे। त्यामुळे उमेदवार देताना आणि मतांची जुळवाजुळव करताना राजकीय पक्षांना मोठी कसरत करावी लागते। एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी सोलापूर लोकसभा मतदारसंघाची ओळख। 1952 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाली। मतदारसंघ स्थापनेच्या 10 वर्षांनंतर सोलापुरात 1962 साली काँग्रेसचा पहिला खासदार निवडून आला। 1996 आणि 2003 या 2 निवडणुकांचा अपवाद वगळता 2014 पर्यंत काँग्रेसनंच या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। 1996 ला लिंगराज वल्याळ भाजपचे पहिले खासदार हे या मतदारसंघातून संसदेत गेले। लिंगराज वल्याळ हे महाराष्ट्रातून संसदेत जाणारे भाजपचे पहिले खासदार होते। 2003 ला सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यानं सोलापूरमध्ये पोटनिवडणूक झाली। या निवडणुकीत भाजपचे प्रतापसिंह मोहिते पाटील निवडून आले। त्यामुळे मधल्या काळात सोलापूरकरांनी काँग्रेस उमेदवारालाच कौल दिला। 2014 ला देशात सत्ता बदलाचं वारं वाहू लागलं आणि तीच हवा सोलापूरलाही लागली। तब्बल 3 वेळा खासदार राहिलेल्या सुशीलकुमार शिंदेंचा भाजपच्या नवख्या उमेदवारानं म्हणजे शरद बनसोडेंनी पराभव केला। 2019 लाही वंचित बहुजन आघाडीमुळे सुशीलकुमार शिंदेंची मतं विभागली गेली आणि भाजपचे जय सिद्धेश्वर महास्वामी निवडून आले। 2024 ला हाच धोका टाळण्यासाठी काँग्रेसनं सावध पावलं टाकल्याचं दिसून येतंय। सुशीलकुमार शिंदेंनी निवडणूक लढवणार नसल्याचं आधीच जाहीर केल्यानं काँग्रेसनं शिंदे नावामागे असलेलं मताधिक्य राखण्यासाठी प्रणिती शिंदेंनाच उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे भाजपचा विजयरथ रोखण्याची आणि वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्याची जबाबदारी आता प्रणिती शिंदेंवर आली आहे। सध्याची सोलापूरची राजकीय परिस्थिती पाहता प्रणिती शिंदेंना ती अनुकूल असल्याचं दिसून येतंय। नुकत्याच झालेल्या काही सर्वेमध्ये सोलापूरची जागा भाजपसाठी रेड झोन तर काँग्रेससाठी ग्रीन झोनमध्ये असल्याचं दिसून येतंय। यामागचं मूळ कारण म्हणजे सध्याच्या भाजप खासदारांची सुमार कामगिरी। 2014 पासून सत्तेतले खासदार या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असूनही म्हणावा तसा विकास झालेला नाही। सोलापूरला दक्षिणेचं मँचेस्टर असं म्हटलं जात असलं तरी नवे उद्योगधंदे मात्र गेल्या 10 वर्षात येऊ शकले नाहीत। रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यानं आजच्या घडीला तरुणांना पोटापाण्यासाठी मुंबई पुण्याकडे पळावं लागतंय। याशिवाय चादरीच्या उद्योगालाही म्हणावी तशी चालना मिळाली नाही। बिडी कामगारांचे प्रश्न देखील प्रलंबित आहेत। तसेच पाण्याच्या समस्येवरही तोडगा निघालेला नाही। विमानतळाचा प्रश्न देखील केवळ चर्चेपुरता मर्यादित आहे। पाण्याअभावी ऊस नसल्यानं साखर कारखानेही अडचणीत आहेत। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही कुणी बोलायला तयार नाही। त्यामुळे गेल्या 10 वर्षांमध्ये सोलापूरकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास भाजप सपशेल अपयशी ठरलंय असंच म्हणावं लागेल। आता राहिला प्रश्न जातीय समीकरणांचा। त्यातही या निवडणुकीत भाजप काहीसं बॅकफूटवरच आहे। गेल्या वेळेस लिंगायत समाजाच्या मतांना आपल्याकडे वळवून घेण्यात भाजपला यश आलं। लिंगायत समाजाचं अस्तेचं स्थान असलेल्या जय सिद्धेश्वर स्वामींना उमेदवारी देऊन भाजपनं बाजी आपल्या बाजूनं मारून घेतली आणि ही चाल सक्सेसफुल करण्यास मदत केली ती प्रकाश आंबेडकरांच्या वंचितनं। वंचित बहुजन आघाडीकडून 2019 ला प्रकाश आंबेडकर हे भाजप आणि काँग्रेसला तिसरा पर्याय म्हणून रिंगणात उतरले। यामुळे दलित मतांचं विभाजन झालं आणि याचा फटका काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेंना बसला, तर फायदा भाजपच्या जय सिद्धेश्वर स्वामींना झाला। मात्र असं असूनही जय सिद्धेश्वर महाराज लिंगायत समाजाचे प्रश्न सोडवण्यास कमी पडले। त्यामुळे लिंगायत समाजही भाजपवर काहीसा नाराज आहे। दुसरीकडे दलित आणि मराठा समाजाचाही भाजपबाबत नाराजीचाच सूर आहे। त्यामुळे यावेळेस भाजपसाठी जातीय समीकरणांची जुळवाजुळव करणं हे देखील नवी कसोटीच ठरणार आहे।
यंदाच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी दुहेरी लढत झाली तर यामध्ये प्रणिती शिंदेंचं पारडं काहीसं जड आहे। जर वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीला पाठिंबा दिला तर भाजपसाठी ही लढाई मोठी आव्हानात्मक ठरेल। त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा विजयरथ रोखण्यात प्रणिती शिंदेंना यश येणार की भाजप काँग्रेसच्या शिंदेंचा सलग तिसऱ्यांदा पराभव करण्यास यशस्वी ठरणार हे पाहणं आता औत्सुक्याचं असेल। पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।